नमस्कार, मी प्रियांका अनंता खामकर, चांदकची मराठी मुलगी. महाराष्ट्रभरात मंगळवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी दहीहंडी हा उत्सव अतिशय जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला. गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा असा मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई, रायगड या प्रत्येक ठिकाणी जयघोष कानी पडत होता. बेलापूर येथील दिवाळे कोळीवाड्याच्या वेशीवर लावलेल्या मनसेच्या दहीहंडीचा वेगळाच बोलबाला पाहायला मिळाला. पब्लिक आवाज करा. किसको आवाज नहीं करने का? पब्लिक आवाज करा. तर यंदाच्या दहीहंडी निमित्त प्रवीण कोळी यांच्या शब्दरचनेतून रचलेलं हे गोविंदा रे गोपाळा आणि ध्रुवन मूर्ती यांच्या आवाजात हे गाणं बहरलेलं सगळ्या पब्लिकला लाईव्ह पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. खूपच सुंदर अशा आवाजामध्ये सगळे पब्लिक एकदम मदहोश होऊन ऐकत होते. तर या गाण्यामुळे सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने रंगला होता आणि सगळं पब्लिक एका जागी फिरकून राहिलं होतं. त्याच्यासोबतच ह्या कोळी बांधवांनी केलेल्या नृत्याविष्कारामुळे सगळं पब्लिक एकदम पाहतच राहिलं होतं आणि कार्यक्रमाला एक 4 चांदच लागले होते असं म्हणायला काही हरकत नाही. तर आपल्याला इथे दहीहंडी पाहायला मिळत आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे वरती दहीहंडी डेकोरेट केलेली आहे. त्यासोबतच इथे डान्सही होणार आहे, तर आपण तेही आणि अतिशय गर्दी आहे. खूप पब्लिक आहे दहीहंडी. चिमुकल्यांनी सुद्धा गुलाबी साडीवरती छान असं नृत्य केलं. वाव, माझं तर हे खूप आवडीचं गाणं आहे बाबा. ध्रुवन मूर्ती यांच्या ह्या गाण्यामुळे अक्षरशः उत्साह येत होता. आणि अशा ह्या रंगीतदार सोहळ्यात आपल्या महाराष्ट्राची लोकनृत्य असलेली लावणी नसेल तर नवलच ना. कैरी पाडाची ह्या लावणीवर थिरकणारी ही नृत्यांगण अतिशय छान प्रकारे तिने सगळ्या पब्लिक समोर लावणी सादर केली. ओंकार पाटील यांचं हार्दिक स्वागत. विविध भागातून आलेले गोविंदा पथक त्यांची सलामी आपल्याला पाहायला मिळत आहे. रवींद्र पवार यांच्या दिमागधार सूत्रसंचालनामध्ये हा कार्यक्रम पार पडत होता. प्रत्येक सलामी देणाऱ्या गोविंदाला कोळी बांधवांकडून कोळी टोपी आणि सन्मान चिन्ह देण्यात येत होतं. त्यासोबतच सामाजिक संदेशही देण्यात येत होते की एकटी मुलगी संधी नाही तर जबाबदारी आहे. त्याच्यासोबतच मान्यवरांची तसेच धडाडीच्या महिला कार्यकर्त्या त्यांचाही सत्कार करण्यात आला. शाल, कोळी टोपी, मानचिन्ह आणि फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एक यूट्यूबर म्हणून चांदकची मुलगी प्रियांका खामकर हिचाही सत्कार करण्यात आला. मानचिन्ह अतिशय अभिमानाची गोष्ट आहे ही माझ्यासाठी.
खूप खूप धन्यवाद. सलामी देणाऱ्या त्या बांधवांनी सुद्धा सामाजिक संदेश देण्याचा खूप छान प्रयत्न केला. इथं दहीहंडी फोडलेली बघण्यासाठी ते प्रचंड लोकांनी गर्दी केलेली आहे आणि 2 तासापासून ते सगळेजण वासून बघत आहेत, उत्सुक आहे दहीहंडी फोडताना बघण्यासाठी. तर आपणही आता उत्सुक आहोत आणि आपण बघणार आहोत. तर मनसेची ही मानाची दहीहंडी फोडण्याचा मान जाखमाता गोविंदा पथक ह्या पथकाला देण्यात आला. शेवटी तो क्षण आला. दहीहंडी फोडताना पाहण्याची सगळ्यांना झालेली इच्छा, आतुरता. तर बेलापूर येथील दिवाळी कोळीवाड्याच्या वेशीवर लावलेल्या मनसेची म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेलापूर विभागातले भूषण गंगेश कोळी ह्यांनी ही आयोजित केलेली दहीहंडी. लोक लांबून लांबून आलेले आणि डोळे लावून बसलेले त्या दहीहंडीकडे. आणि अखेर तो क्षण आला. दहीहंडी फोडताना पाहण्याची सर्वांना झालेली ती इच्छा. छोट्या मुलाने त्या गोविंदाने अखेर ती दहीहंडी फोडली. तेव्हा जल्लोष झाला. सगळं पब्लिक तुफानपणे जल्लोषामध्ये टाळ्या वाजवत होते आणि अतिशय थरारक हे सगळंच क्षण आहेत जे मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये साठवलेत. आणि 2024ची दहीहंडी मी मानाने दाखवू शकते कधी पण. एवढे प्रसंग माझ्यासमोर मी सगळे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेत. तर माझंही हे नशीबच म्हणायला लागेल. तर दहीहंडी पाहायची ती म्हणजे फक्त आणि फक्त मनसेचीच, आणि ती म्हणजे भूषण कोळी ह्यांनी आयोजित केलेली. तर भूषण कोळी साहेब आणि त्याच्यासोबतच इतर कार्यकर्ते सर्वांच्याच ह्या मेहनतीचा एक मला आभार मानायचा आहे की त्यांच्या ह्या मेहनतीमुळे हे सर्वांना जल्लोष करता आला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कोळी बांधवांना प्रियांका खामकरकडून खूप खूप शुभेच्छा. आणि माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपला चॅनल आहे आपल्या मराठी बांधवांसाठी, मराठी सणांसाठी. त्यामुळे तो शेअर झालाच पाहिजे. कसा? थाटात. धन्यवाद.